ठीक आहे. तर पहा आजचा टॉपिक आपला प्रॉफिट लॉस, नफा आणि तोटा. अवघड वाटणारा टॉपिक, पण तसा खूप सोपा का, कारण सगळी गणिते शक्यतो शेकडेवारीवर डिपेंड आहेत आणि एकच फॉर्म्युलेच्या आधारे तुम्हाला सगळे गणित सोडवता येतात. एकच सूत्र लक्षात ठेवायचं, एका सूत्राच्या आधारे तुम्ही ही सगळी गणितं सोडवू शकता. कोणतेही सूत्र तुम्हाला वेगळं खास लक्षात ठेवायची गरज नाही, असा हा टॉपिक आहे. तर सुरुवात करूया. सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर याच्या बेससाठी तुम्हाला बेसिक काय काय माहित पाहिजे. बेसिक तुम्हाला काय माहित पाहिजे बा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत कशाला म्हणायचं? खरेदी किंमत ज्या किमतीला आपण काय वस्तू काय करतो, विकत घेतो, त्याला काय म्हणतो आपण? खरेदी किंमत. ओके. त्यानंतर आहे हा पहिला पॉइंट. दुसरा विक्री किंमत. विक्री किंमत कशाला म्हणायचं? विक्री किंमत ज्या किमतीला आपण काय वस्तू विकतो. ओके. त्यानंतर तिसरा तुम्हाला शब्द माहित पाहिजे, नफा. आणि चौथा तुम्हाला शब्द माहित पाहिजे, तोटा. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक शब्द ऍड करा तुम्ही, पाचवा, छापील किंमत. छापील किंमत. छापील किंमत म्हणजे कोणती? मार्क प्राइस, प्रिंटेड. ओके. ठीक आहे. ह्या 5 शब्दांच्या आधारे तुम्ही अख्खा नफा तोटा सॉल्व्ह करू शकता. अजून याच्यामध्ये काय, आता पहा सगळ्यात इम्पॉर्टंट, नफा कधी होतो? नफा होण्यासाठी काय गरजेचं आहे? नफा होण्यासाठी काय गरजेचं आहे? ओके. सेलिंग प्राइस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? विक्री किंमत. ही काय पाहिजे? जास्त. आणि खरेदी किंमत काय पाहिजे? खरेदी किंमत काय पाहिजे? कमी. खरेदी किंमतला काय म्हणतो आपण? कॉस्ट प्राइस. म्हणजे काय मिळणार तुम्हाला? नफा. काय होणार तुम्हाला? प्रॉफिट. आणि तोच जर तुम्हाला तोटा व्हायचा असेल किंवा तोटा, काय होणार इथं? खरेदी किंमत काय होणार आहे? जास्त. ओके. म्हणजेच काय? कॉस्ट प्राइस. याच्यातून मायनस करायचे काय? विक्री किंमत. ओके. विक्री किंमत, सेलिंग प्राइस. मग याच्यातच तुम्हाला काढावा लागतो काय? शेकडा नफा आणि शेकडा तोटा. शेकडा नफा म्हणजे काय? शेकडा नफा. शेकडा नफा किती नफा झाला, वरती काय लिहायचं? नफा किती झाला भागिले खरेदी किंमत काय होती, गुणिले 100. 100 का? शेकडा काढायचा आहे तुम्हाला. तसंच जर तुम्हाला काय काढायचं असेल, शेकडा तोटा काढायचा असेल, तर काय करायचंय तुम्हाला? इथं काय लिहायचंय? तोटा. किती तोटा झाला भागिले खाली परत काय? खरेदी किंमत. ओके. गुणिले काय लिहिणार तुम्ही? 100. बस, संपलं. नफा तोटा हा टॉपिकच संपला. कसा? पाहूया आपण. सगळी पीवायक्यू मधली गणित आहे, एक एक कन्सेप्ट तुमची क्लिअर करत आपण जाणार आहे तिथपर्यंत. ओके. ठीक आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत. सुरुवात थोडीशी सोप्यापासून करतोय आपण, नंतर नंतर मात्र थोडेसे हार्ड क्वेश्चन येतील. ओके. 500 रुपयांची वस्तू 540 रुपयाला जर विकली तर नफा किती झाला? काही सांगायची काय गरज आहे का तुम्हाला? सॉल्व्ह करायची. 40 रुपये. 500 रुपयांची वस्तू जर 450 ला विकली तर तोटा किती झाला? 50 रुपये. संपल. 500 ला घेतली, 450 ला जर विकली तर मला तोटा होणार आहे 50 रुपयाचा. आणि हे ओके. ठीक आहे. इथं आलो. 500 रुपयांची वस्तू 540 ला विकली तर नफा झालाय, पण कोणता काढायला सांगितलं त्यांनी? शेकडा नफा. आधीच्या प्रश्नात जर तुम्ही पाहिलं तर फक्त तुम्हाला काय विचारलंय? किती रुपये नफा झाला? 40 रुपये नफा झाला. ओके. किती रुपये नफा झाला? 40 रुपये. पण आता तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? 500 ची वस्तू 540 ला विकल्या तर शेकडा नफा किती झाला? आपण आताच फॉर्म्युला पाहिला होता. काय? शेकडा नफा. काय होईल सांगा? शेकडा नफा बरोबर किती नफा झाला त्याला? 40. किती रुपयाला वस्तू होती? 500. गुणिले काय करायचे? 100. ह्या दोन शून्याला हे शून्य गेले. काय झालं? 5 1 5, 5 8 40. म्हणजे किती? 8%. 8% काय झालं त्याला? नफा झाला. लक्षात आलं? समजला? ओके. तेच इथं काय? 500 रुपयाची वस्तू 450 ला विकली तर शेकडा तोटा किती झाला? आता काय? आता सिस्टमॅटिक लिहायची गरज नाही, तुम्हाला कळलेलं आहे फॉर्म्युला काय, सूत्र काय. काय किती तोटा झाला त्याला?
50 रुपये. खरेदी किंमत किती होती त्याची? 500. गुणिले किती करणार तुम्ही? 100. ह्या दोन शून्याला हे शून्य गेले, 5 एक 5 शून्य, म्हणजे किती? 10%. काय झालं त्याला? तोटा झाला. एवढं सोपं आहे. ओके. त्यानंतर इथं झालं तुम्ही 500 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर ती वस्तूची विक्री किंमत किती? आता आपण इथं जे सूत्र पाहणार आहे ना, हे परमनंटली लक्ष ठेवायचं. हे परमनंटली लक्ष ठेवायचं. ह्या सूत्राच्या आधारे आपण सगळे गणित सोडवणार आहे. पहा, वस्तूची किंमत किती आहे? 500. 500ला जर विकली तर आपल्याला 100% काय झालं? 100%. 100% काय? 500ची वस्तू 500लाच विकली, म्हणजे आपल्याला काय मिळाली? विक्री आणि खरेदी काय झाली? समान झाली. आता त्यांचं काय म्हणणं आहे? 30% काय विकायची आहे? प्रॉफिटने विकायची, म्हणजे किती झाली ती? 130. तर इथं किंमत किती? काय करायचं? इथं तिरकस गुणाकार. इकडे काय लिहिली तुम्ही? किंमत. आणि इकडे काय लिहिले तुम्ही? शेकडा. बस एवढंच. अख्ख्या गणितांमध्ये एवढंच करायचंय तुम्हाला. फक्त प्रश्न समजून घ्यायचा, कोण कुठे लिहायचं आणि कसं लिहायचंय. बाकी काही करायची गरज नाही. तुम्ही प्रत्येक गणित या फॉर्म्युल्याने काढू शकता. पहा आता काय करणार तुम्ही? कळलेलं आहे तुम्हाला. ह्या दोघांचा गुणा करून 100 काय जाणार? त्याला भागिले जाणार आहे. का? सिंपल लॉजिक आहे. आलं लक्षात? ओके. म्हणजे काय होईल? इथं काय होणार आहे? एक्स बरोबर डायरेक्ट लिहू का? ओके. काय लिहिणार तुम्ही? 500 गुणिले 130 भागिले काय आले? 100. या शून्याला हा शून्य गेला, इथल्याला हा गेला, किती राहिले? 50 गुणिले किती राहिले? 13. 13 किती? 65. म्हणजे जर त्याला 30% नफा पाहिजे नसेल तर 500ची वस्तू कितीला विकावी लागेल? 650 रुपयांना विकावी लागेल, म्हणजे त्याला 30% नफा होईल. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आपल्याला उत्तर बरोबर आहे का नाही हे चेक करायचं. एवढ्या गणितासाठी चेक करू, नंतर तुमच्या लक्षात येईलच. 500चे 10% म्हणजे किती? 50 रुपये. 500चे 10% म्हणजे 50 रुपये. हे तर मान्य आहे बरोबर? 10 भाग करायचे. 500चे 10 भाग म्हणजे 10%चा एक भाग झाला. ओके, ठीक आहे. 50 रुपये हे किती आले? 10% ना. मग 30% म्हणजे किती झाले? 50 50 50 म्हणजे किती आले? 150. मिळवा ना 500 मध्ये 150. आलं का उत्तर? 650 झालं उत्तर. लक्षात आलंय? कळलंय? ठीक आहे. आता इथं पहा, 400 रुपयांची वस्तू 20% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? म्हणजे आता किती? 400ची वस्तू जर 400ला विकली तर काय होणार आहे? शेकडा 100. आता 20% तोट्याने विकायची. तोटा म्हणजे किती झाला? 80. इथं किंमत किती? संपला विषय. काय करणार तुम्ही? परत तिरकस गुणाकार. काय होईल? 400 गुणिले 80 भागिले 100. ह्या शून्याला हा गेला, हा इथं गेला, किती आले? 8 गुणिले किती? 40. 8 चोक 32. शून्य ठेवला. 320 रुपयाला विकली तर मला काय होणार आहे? म्हणजे विक्री किंमत किती आली? 320. 20% तोटा होणार. आले लक्षात? ओके. चेक करायची गरज नाही, तुम्ही वाटल्यास चेक करू शकता सेम पॅटर्ननी. मागाशी एक वस्तू 700 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा झाला, सॉरी नफा झाला, तर वस्तूची मूळ किंमत किती होती? पहा, 600ला विकली ना. 600ला विकल्यामुळे काय झालं? 120. मग 100ला किती? बा काय करणार आता तुम्ही? आता ह्या दोघांचा गुणाकार होणार आणि 120 काय जाणार? भागिले जाणार. बरोबर? म्हणजे काय झालं? 600 गुणिले 100 भागिले 120. ह्या शून्याला हा शून्य गेला, काय होईल? 6 1 6, 100 आले. 6 2 12. इथं किती आले? बे का बे 50. किती आले? 100 गुणिले 5 500. म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती होती? 500 रुपये होती. बरोबर आहे, कारण 500 100 20%, मग 500चे 10% म्हणजे किती? 50. 20% म्हणजे किती झाली? 100. 500 100 मिळवली, 600 झालं उत्तर आपलं. कळलं पाहिजे फक्त आपल्याला कोण कुठं ठेवायचंय बस. तसं पाहायला गेले तर लई सूत्र आहेत वेगवेगळी. प्रत्येक जण तुम्हाला प्रत्येक जण म्हणजे आपण वेगवेगळी लहानपणापासून सूत्र पाहतात. आपल्याला वाटतं याच्यासाठी वेगळं, याच्यासाठी वेगळं. काहीच नाही करायचं, सेम पॅटर्ननी जायचं फक्त. ओके, ठीक आहे. एक वस्तू 400 रुपयांना विकल्यामुळे 20% काय झाला? तोटा. म्हणजे 400ला विकल्यामुळं काय झालं? 20% तोटा म्हणजे किती लिहिणार मी इथं? 80. बरोबर? तर वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100ला नक्की किती होती? वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100 ठेवायचं, नेहमी लक्ष ठेवा. वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100% शेकडा.
प्रॉफिट लॉस फक्त खाली कमी जास्त करीत राहायचे. आता काय होणार याचं उत्तर 400 गुणिले 100 भागिले काय होणार 80. काय डाऊट इथं? बरोबर आहे, डायरेक्ट लिहितोय. आता हे तुम्हाला माहिती म्हणून ओके, नाही त्याची स्टेप माहिती तुम्हाला काय x गुणिले 80 बरोबर 400 गुणिले 100. मग हे 80 तिकडे 2 भागिले होतात अशा टाइप मध्ये. ओके ठीक आहे. काय झालं इथं, हे शून्याला हा शून्य गेला. इथं किती आली 8 पंचे म्हणजे किती आले 5 गुणिले किती 100 म्हणजे किती आले 500. झालं उत्तर. आलं लक्षात, कळलंय? ठीक आहे. त्यानंतर काय इथं, एक वस्तू 600 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा होतो. जर ती वस्तू 900 रुपयांना विकली असती तर शेकडा किती नफा झाला असता? 600 ला विकल्यामुळे किती झाले 120. ओके, आता काय म्हणणं आहे त्यांचं 900 ला किती. बरोबर, म्हणजे इथं काय झालं 1 ची किंमत काढायची. इकडे किंमत लिहितोय आपण, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि इकडे काय लिहितोय आपण शेकडा. आणि आता ह्या प्रश्नात आपल्याला काय काढायचंय शेकडा काढायचा आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं काय होणार आहे आता तिरकस गुणाकार. काय होईल सांगा बोला 900 गुणिले 120 आणि 600 काय जाणार भागिले. तिकडे कोण राहिला x. ह्या शून्याला हा गेला, ह्या शून्याला हा गेला. बरोबर आहे, 6 कसा 6 दुने 12 म्हणजे किती आले 90 गुणिले 2 किती आले डबल झालं का? बरं ठीक आहे, चला कळलं येईल तुम्हाला 180 म्हणजे इथं किती आले 180. मग सांगा शेकडा किती नफा झाला, शेकडा नफा किती झाला 80%. आपण ही 100च्या वरती घेतो ना. 20% नफा म्हणजे 120, 30% नफा म्हणजे 130, मग 80% नफा म्हणजे 180. तसं पाहायला गेलं तर हे तुम्हाला कसं शिकवलं जाणार, आधी याची काय काढा मूळ किंमत काढा, मग मूळ किमतीच्या पेक्षा किती जास्त विकलं मग त्याच्यासाठी शेकडा नफा तुम्हाला काढावा लागेल. लक्षात आलं? मग आधी याची काय काढावं लागणार तुम्हाला मूळ किंमत. पण मूळ किंमत न काढता तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता ना तुमच्या उत्तरापर्यंत. काही गरजच नाही तुम्हाला प्रत्येकासाठी वेगळा वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवायची. सरळ कळते ना इथं. आलंय लक्षात, समजलंय? फक्त हे कळलं पाहिजे, एका व्यापाऱ्याने एक वस्तूची किंमत 20% वाढवली आणि नंतर 5% सूट दिली तर त्याला किती टक्के नफा झाला. वाटायला प्रश्न एकदम हार्ड आहे, पण पा 20% वाढवली असं समजा 100 ची वस्तू होती, 20% वाढवल्यामुळे काय झालं 120% झाली, ती 120 रुपयाला झाली. आता म्हणला 5% सूट, मग 120 चे 10% म्हणजे किती 120 चे 10% म्हणजे किती 12 रुपये. म्हणजे 5% म्हणजे किती आले 6 रुपये. म्हणजे 120 मधनं 6 काय करा वजा करा म्हणजे किती आले 114. बरोबर, तर त्याला नक्की किती टक्के नफा झाला 100च्या वर किती बस त्याला 14% नफा झाला टोटल. आता याच्यासाठी पाहिलं तर सूत्र फार वेगळे, त्या सूत्रांच्या भानगडीत तुम्ही पडला तर मात्र सगळ्या डोक्यावरून. सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, 100 रुपयाची वस्तू 120 ला विकली म्हणजे 20% त्यांनी काय दिला नफा वाढवला. बरोबर आहे, पण नंतर वस्तूला काय म्हणला तो चल 5% तुला ऑफ. मी खरं तर तरी त्याला किती आहे 14% काय होतोय प्रॉफिट येतोय. आणि याच्या 5% ऑफ देतोय ना तो, मग त्याच्या आधीचे 10% काढायचे म्हणजे 12, 10 भाग करायचे. कोणत्या वस्तूचे 10% म्हणजे 10 भाग, संपलं. 120 चे 10 भाग म्हणजे किती 12 आणि त्याचे परत 5%. सिंपल प्रश्न. आलं लक्षात, समजलंय? त्यानंतर त्याच्या पुढचा काय, एक वस्तू 600 रुपयांना विकल्यामुळे 20% तोटा होतो. 600 ला काय 20% तोटा आहे, म्हणजे हे कळलं तुम्हाला काय 600 ला किती आले 80 आले. तर ती वस्तू किती रुपयांना विकली तर 40% काय होईल नफा होईल. म्हणजे काय करायचंय किती किमतीला 140. पाहायला गेलं तर परत डीप मध्ये गणित आहे. तसं पाहिलं सिंपल एक काय होईल सांगा 600 गुणिले 140 भागिले 80. बरोबर आहे, काय करायचं इथं गेला. ओके, काय होईल 4 दुने 8, इथे हे आहेत ना 140 आहेत ना, ठीक आहे. हा चला 4 दुने 8, 4 1 4 उरले 2, 4 पंचे 20, बेकबे इथं किती आले 70.
बरं, म्हणजे खाली किती आले? 15 गुणिले 70 सांगा. 0 105. म्हणजे 600 ला विकल्यामुळे जर 80% म्हणजे 20% त्याला तोटा होतोय, तर ती वस्तू जर त्याने 1050 ला विकली तर त्याला काय होईल? 40% प्रॉफिट होईल. डायरेक्ट तिथं पोहोचते बघा, डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. लक्षात आले? तर या पद्धतीने तुम्हाला एका सूत्राच्या आधारे अख्खं नफा तोट्याचं सगळं बेसिक फक्त एवढ्या एका फॉर्म्युल्यावर चाललंय. किती अवघड येऊ द्या आणि कसाही प्रश्न येऊ द्या, फक्त ह्या फॉर्म्युला तुम्ही बसवा, दॅट्स इट, तुम्हाला 100% उत्तर काढता येईल. असा हा अतिशय सोपा असणारा टॉपिक, वाटायला अवघड पण दिसायला मात्र सॉल्व्ह करायला मात्र एकदम सोपा. PYQ पा, इथून मागचे कोणते कोणते प्रश्न विचारले त्यांचे सोडवा, म्हणजे प्रॅक्टिस जास्त होईल. ठीक आहे, बाय.